आता ह्या वर्षी सुद्धा आता बायपास झाली, सगळी नको म्हणते ती म्हणले त्यो नेणार आहे, तुम्ही काळजी करून काय करायचं आहे, तो कसा नेणार आहे ते त्याचा त्यो नेल. पंढरपूरचा जो सोहळा आहे तो डोळ्यातच नव हृदयातच साठून राहतो. बरोबर. बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठल रुक्माचीच मूर्ती होती. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर पायी चालतात, पण या वारीत नेमकं काय मिळतं? एवढा त्रास सहन करूनही वारकरी पुन्हा पुन्हा वारीला का जातात? आज आपल्यासोबत आहेत आमचे ताई आणि दाई, अनेक वर्षापासून पंढरपूरची वारी करत आहेत. त्यांच्या तोंडून ऐकूया वारीच्या अविस्मरणीय अनुभव आणि आलेले प्रसंग आणि विठ्ठल भक्तीचा खरा अर्थ. चला तर मुलाखतीला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. नमस्कार, मी पांडुरंग महादेव शेळके, दक्षिण तांबवे. मी आज दिंडीला जातो, याला झाली 22 वर्ष. तर ह्या 22 वर्षामध्ये जे काही दिंडीतला अनुभव आहेत त्याचं तुमच्याशी शेअर करायचं आहेत. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी ज्या वेळेला दिंडीला गेलो त्यावेळेला मला ते वातावरण वगैरे ती सगळ्यांचा कालवाही बघून असं वाटायचं की नको जायला, काय की बरोबर नाही. कारण नंतर दुसऱ्या वर्षी म्हटलं जायचंच नाही आपण. परंतु दुसऱ्या वर्षी अशी गोष्ट झाली की दिंडी जायच्या अगोदर 1-2 महिने मी सगळ्यांच्या अगोदर तयार होऊन फिरत होतो किंवा जायचं आहे दिंडीला म्हणून. तर ती एक अशी गोष्ट आहे की दिंडी ही एक आत्मिक सुख. प्रपंचातनं आपण तेवढं एक 15 दिवस देवासाठी जातो का नाही, ते एक आत्मिक सुख इतकं भेटतं त्याच्यामध्ये की ते इकडं आपल्या प्रापंचिक जीवनात नाही मिळू शकत. आणि ती एक वेळेला मला त्याचा अनुभव आल्यानंतर मी कायमस्वरूपी आज दिंडीला जातो. आज 22 वर्ष झाली, आत्ता जाणार आहे ती 23वा वर्षी जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही दिंडीचा म्हणजे प्रवास चालू ठेवला आहे अजून. आता हे 23वा वर्ष. हा, हे 23वा वर्ष आहे. आता तुम्ही अगोदर काय करत होता ते सांगा. मी ह्याच्या अगोदर मी आर्मीमध्ये होतो. आर्मीची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर इथं आजूबाजूला लोकलमध्ये सर्व्हिस केली. त्याच्यानंतर पुन्हा मग घरचाच व्यवसाय माझा दुकानचा आहे, तो सांभाळतोय आता. शेती बघत बघत तो व्यवसाय बघतोय आता. वारीला जायची जी प्रेरणा मिळते ती कुठून मिळते किंवा मग ही कसं? पांडुरंगाच्या ह्याच्यातूनच प्रेरणा मिळते की आपण जायचंच आहे तिथे. बरोबर. काय? जर अशी ओढ वाटत असेल हो, कधी किती काम असलं तरी सगळे कामं सोडून आम्ही जातो. वारीला हो, सगळं दुकान बिकान घर बीर बंद करून जातो. किती पण महत्वाचं काम किती पण महत्वाचं काम असलं तर सोडून जातो. असतं वारीला. हो, एवढी कारण आम्हाला माहित आहे की आमची सर्व कामं तो करतोय. बरोबर. आम्ही जरी तिकडे असलो तरी माझी कामं सगळी होते काय काय राहत नाही, काही सुद्धा थांबत नाही. पेरणी होत्या सगळं होते. सगळं होतं. बरोबर. म्हणजे असंच तुम्ही आपल्या गावातली माणसं जाती त्यांच्या बरोबर जायला सुरुवात केली. हो, गावातल्या दिंडी बरोबर बरोबर. वारीला जायच्या अगोदर काय 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 तयारी करता मग? म्हणजे काय साहित्य? आपले कपडे वगैरे घ्यायची, हा, हा. जेवणाचं साहित्य घ्यायचं बरोबर. त्याच्यानंतर मग आपलं हातरून वगैरे बिस्तारा घ्यायचा झोपायला. बरोबर. एवढं बिस्तार लागतं तेवढं घ्यायचं आपलं. घ्यायचं. किती दिवस जाते वारीला आपल्या कराडपासून 15 दिवस लागतात. पंढरपूर? हो, पंढरपूर. वारीतला एखादा असा अविस्मरणीय अनुभव तुमचा कुठला, म्हणजे एखादं आता अनुभव तर सगळा अविस्मरणीयच आहे. काय ते साठवलं तेवढं तिथं कमीच आहे. बघितल्यानंतर ज्या वेळेला माऊलींच्या, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे ज्या वेळेला दिंडी येतात बरोबर. त्यावेळेला दिंडीत माणसं नसतात, ते पाण्याचा पूर आल्यागत एवढी अशी माणसं असतात. बरोबर. काय तो एक आनंदच असा असतो की बघील तिकडं सगळी माणसंच दिसतात. माणसंच. आणि तो जे क्षण आहे तो सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय. म्हणजे तो पंढरपूरचा जो सोहळा आहे तो डोळ्यातच हृदयातच साठून राहतो. बरोबर. इतकं मोठं ती हे आहे.
एवढा आता लांबचा प्रवास करता तुम्ही 15 दिवस चालत जाता, मग काय अडचणी काय येतात काय किंवा? अडचणी भरपूर असते. हा. घरातनं निघाल्यापासून ती पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सुद्धा अडचणीच असते. परंतु त्या अडचणीवर मात करीत करीतच जातो आम्ही. बरं. आणि त्या अडचणीला मात करायला ताकद त्याचीच असते. पांडुरंग कुठं पाणी मिळत नाही, कुठं जेवण व्यवस्थित बनवा येत नाही, जागा नसत्या, झोपाय जागा नसते, आंघोळीला पाणी नसते, ऊन कधी ऊन लागतंय, कधी पाऊस असते. परंतु सगळ्यातनं तो नेतोच. बरोबर. कुणीही असा राहत नाही. जरी पाक पाणी नसलं तरी सुद्धा सगळी टोटल जेवढी दिंडीत माणसं आहेत सगळ्यांना आंघोळ ही मिळतेच मिळते. म्हणजे कुठल्याही पर्यंत मिळू पण मिळते. जेवण सगळं मिळते व्यवस्थित. म्हणजे जरी अडचणी आल्या तरी पांडुरंग त्याच्यावर मात होते. आणि असं काय आजारी पडलं कोण काय काय आजारी पडलं तर डॉक्टर रोज एक संध्याकाळी डॉक्टर असतात, 2 आपल्या गावात गावचे डॉक्टर असतात, बाहेर गावचे डॉक्टर असतात. चॅरिटेबलची गाडी येते, ती औषध पाणी देऊन कृष्णा जाते. हॉस्पिटल. हा. बरोबर. पुन्हा सातारची ती आयुर्वेदिक वाले असतात, मसाजवाले असतात, ती येऊन गाडी देतात. म्हणजे स्वयंसेवक पण आहेत. स्वयंसेवक पण भरपूर आहेत. बरोबर. डॉक्टर ही लोक पण आपली फ्री मध्ये सर्व्हिस फ्री मध्ये सगळं काय, तुम्हाला 1 रुपया द्यायला लागत नाही. वारीमध्ये तुम्हाला जास्त काय आवडतं? म्हणजे वारीमध्ये असं आवडतं की ती एक, आता ही दिंडी किंवा पंढरपूरची यात्रा ही, परंतु त्याच्यामध्ये मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, सगळ्या जातीची माणसं आहेत. त्यात कुणीही ओळखतच नाही तुम्हाला की ह्यो कुठल्या जातीचा आहे काय. म्हणजे हा एक महापूर जो आहे का नाही, तो महापूर सर्व जातींचा आहे. तिथं कुणीही तिथं ही नाही, मोठा नाही, कोण लहान नाही, कोण काय नाही. वारीतल्या म्हणजे वारकऱ्याला प्रत्येक जण मदत करतो. मदत कुठेही तुम्हाला घरातनं निघाल्यापासून ती पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत वाटत भरपूर माणसं अशी आहेत की ती दिंडीची सेवा करायसाठी आपण जायच्या अगोदर तयार असते. काय ते वाट बघते कधी येते तिची वाट बघत असते. आपल्यात नाही का मुस्लिम परिवारातले ते बही यायचे, बही असतात जेवण बनवायसाठी असतात. ते दिंडी परत येईपर्यंत, इथून निघाल्यापासून परत येईपर्यंत सगळी जेवणाची जेवण बनवणं, सगळं व्यवस्थित हे करणं सगळं बघतात बही. बरोबर. म्हणजे आपली जी दिंडी आहे ती सर्व धर्म समभाव, ह्या भावनेतनच ही दिंडी जाते. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक ह्या दिंडीसाठी म्हणजे वारकऱ्यांसाठी सगळी सोय करतात. म्हणजे असं कोण भरपूर लोक आहेत अशी की दिंडी जरी समजा आमची एका रस्त्याने चालली असली आणि तो अन्नदाता 9-10 किलोमीटर लांब असला तरी सुद्धा तो तिथनं जेवण बनवून तरी आणलेलं नाही तर तिथं येऊन बनवतो आणि सगळ्यांना जेवण घालतो मग निघून जातो. म्हणजे वारकऱ्याला त्रास नको ही सुद्धा काळजी घेतात जे अन्नदाते आहेत. बरोबर. पाऊस असला तर कोणी रेनकोट देतंय, कोण काय देतंय, म्हणजे माणसाची सुरक्षा व्हावी. बरोबर. ह्या दृष्टीनं भरपूर सेवा करणारे लोक आहेत वाटत. जेव्हा तुम्ही पंढरपुरात पोहोचता, आता विठ्ठलाचं दर्शन म्हणजे आता मुखदर्शनच नाही, दिंडीमध्ये असलं की मुखदर्शन नाही, चरण दर्शन नाही, काही सुद्धा नाही. फक्त कळस दर्शन मिळतं. ती पण नगर प्रदक्षिणा करताना आपण, नगर प्रदक्षिणा म्हणजे जेवढी ही ज्ञानेश्वर महाराजांची बनी भावंड आहेत, तुकाराम महाराज आहेत, मुक्ताबाई आहे, सोपान मुक्ताबाई, त्यांची मंदिर आहेत ती पंढरपुराच्या देवळाच्या 4 बाजून आहेत. मग ती नगर प्रदक्षिणा म्हणजे त्या सगळ्या देवळांना एक असे आंघोळ करून यायचं नदीत चंद्रभागेतनं, सगळ्या देवांना म्हणजे त्याच्यामध्ये त्याची मध्ये असतात आणि त्याच्या बाजून सगळे असे एक हे असते. थोडक्यात जो पंढरपूरचा एरिया आहे, मंदिर वगैरे आहेत, त्या सगळ्या मंदिरांना सगळी जेवढी आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज, सोपानबाई, मुक्ताबाई, ही सगळ्यांची देवळं आहेत आणि त्यांच्या असं 4 बाजून आपण प्रदक्षिणा घालत येतो. म्हणजे वारीला अनुभव भारीच आहेत सगळे. अनुभवापेक्षा महत्व आत्मिक सुख मोठं.
म्हणतात वारी जन्मल्यापासून एकदा तरी वारी करावी. कुणालाही जरी म्हटलं तर ती म्हणणार की आपण आयुष्यात येऊन एक तरी वारी करावी असं प्रत्येक जण म्हणतं. कुठलेही संत सांगतात, कीर्तनात सांगतात, बरं. भजनात सांगतात, अभंगात सांगतात सगळं. परंतु ज्याच्या प्रारब्धात आहे त्यालाच ती मिळतं लागतं. ज्याला प्रारब्धातच नाही त्याला मिळूच शकत नाही. जातो म्हटलं तरी तो जाणार नाही. ताई आता 2 वर्ष झाली जाते त्यांना हो, ती तुमच्याबरोबर. 3 वर्ष झाली. आता हे किती वर्ष? आम्ही 3रं वर्ष. आता आम्ही दोघं संकटच असतो. काय तुला कसं वाटतं वारीचा म्हणजे अनुभव तुला कसा वाटला? आता 2 जण जाताय तुम्ही 3 वर्ष झाली. हा, होय. मग तुला काय अशी अडचण वाटली किंवा काय असं? अडचणी भरपूर आल्या, पण त्या अडचणी सगळ्या त्या पांडुरंगानं वाटत गेल्यावर सगळं त्याचं निवारण केलं. प्रत्येक जण म्हणत होतो हिला जमणार नाही, ते शामगावचा घाट चढून काय वर जाणार नाही. प्रत्येक जण म्हणत होतं तिथनं परत येईल, पण त्यानं कडवर नेलं, ते नेलं. आणि तिथनं पुढं वारी याच्या अगोदर 2 वर्ष म्हणजे 2 महिने तरी त्याचा ते वेदच लागलेला असते. ती कामधंदा सगळं म्हणजे ते असं वाटत नाही की ते माझं काम राहील काय होईल सगळं, पण सगळं सोडून त्याचा वेदच लागलेले असते. आता अजून 8 दिवस आहे तर चाललेच तयारी हळूहळू. काय हे तू मला एक अनुभव बोललेली की दाजींना नाही का ऍक्सिडेंट एक झाला होता रानात. विहिरीत पडलेलं. हा, विहिरीत पडलेलं. त्यांना कोण असं म्हणजे आमच्या गावात अख्ख्या दक्षिण तालुक्यात कोण म्हणत नव्हतं हे माणूस परत येईल. त्यासने इथनं चॅरिटेबल पर्यंत न्यायला कमीत कमी 2 तास लागले. जास्त इतक्या म्हणजे हळू नेलं होतं. तर त्यावेळेला त्यांना ICU मध्ये टाकल्यावर ते स्वतः म्हणत होतं की रात्रभर माझ्या डोळ्यासमोर बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठल रुक्माचीच मूर्ती होती, दुसरं काय नाही. आणि त्या वर्षी हे मार्च महिन्यात झालं. आणि त्याच्यानंतर आषाढी वारीला सगळी जाऊ नका म्हणत होते, पण शरीराला 4 पट्ट होतं पट्ट त्यावेळेला. होतं. हाताला पट्टा, मानाला पट्टा, छाताडाला पट्टा, तरी सुद्धा गेलोच. तरी सुद्धा 4 वेळा तरी गेलं. आता ह्या वर्षी सुद्धा आता बायपास झाली, सगळी नको म्हणते ती, पण त्यांच्या मनाची आहे. ती म्हणले त्यो नेणार आहे, तुम्ही काळजी करून काय करायचं आहे, तो कसा नेणार आहे ते त्याचा त्यो नेल. म्हणजे इतका विश्वास आहे विश्वास, आपल्या हा. घरातल्या माणसांच्या पेक्षा त्या पांडुरंगावर जास्त विश्वास वारकऱ्यांचा विश्वास जास्त आहे. तो आता विश्वविधाता आहे म्हटल्यानंतर त्याच्या विश्वासात आणि विशेष म्हणजे आता त्यांचं बायपास झालं त्यावेळेला ज्या दवाखान्यात एवढा मोठा हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये बायपास बुधवारीच झालं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये विठ्ठल रुक्माची मूर्ती आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा नियम असा आहे की जोपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे तोपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये मांसाहार करून देत नाहीत. हो, म्हणजे त्या डॉक्टरांचा सुद्धा पांडुरंगावर एवढा विश्वास आहे. म्हणजे आता सुद्धा पांडुरंगानं 3 वेळा तर चांगलं म्हणजे जीवावरनं गेलेलं त्यानं साथ देऊन शनी उभं केलंय. आणि तो पाठीशी आहे म्हणून आम्ही उभा आहे. मग तेच की आता मौदमध्ये कसं आहे, तिथं बाई आहेत, ती म्हणजे मुसलमानापैकी आहेत. आता आम्ही इकडून जातो त्यावेळेला तो जातीनं मुसलमान असून आमच्या सगळ्या बायका कोणी पण जाऊ दे तिथं त्याच्या घरात गेलं की बिना चहा पिता तिथनं लावून देत नाही. तो जितका मोठं घर आहे त्या घरामध्ये जेवढ्या बायका बसतील तेवढ्यानं त्यानं झोपायची सोय करते. तिथं सकाळी आंघोळीला पाणी तापवून देणार, ती चहा देणार, नाश्ता देणार. आणि नंतरच तिथनं परत दुसऱ्या दिवशी दिंडीला चालत राहणार आम्ही. काय असून सुद्धा करतात सेवा, भरपूर दिंडी सेवा आपली करतात. पोचायच्या अगोदर तो माणूस गाडी घेऊन तिथं हजर असतो. हा, की कोणाला चाला येत नाही, कोण वयस्कर आहे ती, तर त्यांची गटोळी न्यासाठी तो माणूस गाडीवरनं तिथं हजर असतो. म्हणजे साहित्य न्यायला. आणि त्यांच्या ज्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळेला पाणी विकत आणून 3-4 बॅरेल ते भरून विकत पाणी आणून ठेवत होतं. पण आता झालंय. पण त्याच्या अगोदर 1-2-3 वर्षापूर्वी विकत पाणी आणून पाणी आणून सेवा सोय करत करत होते सगळे. लय चांगली माणसं. तुमच्यासाठी विठ्ठल म्हणजे काय आहे? स्वर्ग आहे, त्याच्यापेक्षा मोठं काय नाही. आता आम्ही आपला तांब्याचा मठ
तिथं उभं करतोय. आज 6-7 महिने झाले, 8 महिने झाले आम्ही तिथं विठ्ठलाची मूर्ती आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची तिथं मूर्ती स्थापन करून हे करायचा प्रयत्न करतो. मग ही एक डोक्यात एक हीच आहे की चक्र आहे की मला ती करायचं आहे, मला ती केलंच पाहिजे, मग ती काम माझंच आहे आणि मीच करणार. अशा पद्धतीनं ती करत 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 येतो का नाही, ही प्रेरणा ती त्याच्यापासूनच मिळते ना. आज आमचं तिथं पंढरपूरमध्ये काय अस्तित्व काहीच नव्हतं, पण आज त्याच्या कृपेनं जागा मिळाली, मठ उभा केला, आज त्याच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. म्हणजे ही लाभणं इतकं सोपं आहे. मठ म्हणजे मठात राहायचे वगैरे आपल्या वारकऱ्यांच्यासाठी. हो, आता तुमची कधी या कोणी या, तिथं तुम्हाला मोकळा आहे. कमीत कमी 500 ते 600 माणूस आरामशीर जेवण करू शकतं, झोपू शकतं, आराम करू शकतं. पाण्याची सोय आहे, संडास बाथरूमची सोय आहे. हां, एवढी सोय करून ठेवली आणि ती त्याच्या कृपेनंच झालं. शेवटचा दादाजी आणि ताई तुम्हाला एक प्रश्न विचारतो काय, की जर आज तुमच्या समोर विठ्ठल उभा राहिला आणि फक्त एकच गोष्ट मागायला सांगितली तर तुम्ही काय मागाल? दुसरं काही नाही, इथून पुढचं असणारं आयुष्य हे फक्त त्याच्या सेवेत जावावं. आणि आम्ही आज नवरा बायको आहे, दोघं असंच कडवर तुझी आपली सेवा करीत राहावं. ह्याच्यापेक्षा आम्हाला काही नको. दोघं आहे तोपर्यंत दोघांना संगत ठेव. काय काय नाही, सेवेत आम्हाला जोपर्यंत आमचा हातपाय चालले ते तोपर्यंत आपलं चालू दे. तरी आता ताईंदाजी आमचे होते, त्यांची आता आपण एक छोटीशी मुलाखत घेतली. आणि जर आपले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गावगाडी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि आषाढी यात्रेच्या शुभेच्छा. हे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भाविकांना आषाढी यात्रेनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा. रामकृष्ण हरी.